जळगाव जामोद उबाठा शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी व अतिवृष्टीचे 50,000 रुपये हेक्टरी मदतीसाठी बैलगाडीवर आक्रोश मोर्चा पार पडला। जिल्हाप्रमुख गजानन वाघ सह संपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख संतोष दांडगे, शहर प्रमुख रमेश ताडे, विधानसभा संघटक भीमराव पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील, अल्पसंख्याक सेना जिल्हा प्रमुख भाईजान सह पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50,000 रुपये द्या, थकीत पीक विमा तात्काळ द्या या मागण्यांसाठी ढोल ताशाच्या निनादात बैलगाडीवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी जळगाव जामोद तालुक्यासह परिसरातील शेतकरी, शिवसेना, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे सर्वे झाले होते ना तेव्हा आणि नातेवाईकांचा कर्मचारी त्याला पहिले पैसे जमा होतात असं बी होतं का? आणि आम्ही तुम्हाला 1 महिन्याची मुदत दिली होती, पण 1 महिन्यामध्ये तुम्ही आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी काय केलं त्याचे उत्तर द्या। सर्वे मध्ये पैसे किती असतात? हो, तर तुम्हाला माहिती आहे ना, जिथे मी माझा आरोप आहे तुम्हाला त्याची कल्पना आहे की ते कर्मचारी पैसे घेऊन त्याच्यावर का कारवाई करत नाही तुम्ही? लेखी तक्रार वगैरे नाही, शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्हाला आता ते कबूल करून आले तुम्ही की तुमच्याकडे तुम्ही तक्रारी आहे, तुम्ही ना कबूल केला ना, तुम्ही आता असं करू नका। हा मुलगा आता साहेबाच्या ज्या शांततेत आहे तुमच्या ऑफिसवर आला ना तर ते खडखड्याचा देईल। एक लक्षात ठेवा, आम्ही कशाला भेट नाही, आम्हाला बाळासाहेब ठाकरेच्या याच्यात मोठे झालेलो आम्ही याची कशाला घाबरत नाही। तुम्ही चांगले राहा आणि त्या कर्मचाऱ्यांना कारवाई करा। एजंट मार्फत आलं काम तर लवकर होते साहेब। याच्यानंतर पूर्ण रक्तानं शेतकऱ्याच्या पत्र पाठवून तुमच्या कार्यालयावर याच्यानंतरचा मोर्चा तो नाही। आपण पाहताय ID7 न्यूज, आवाज नव्या युगाची।